गेल्या 40 वर्षापासून आपल्या संविधानिक हक्कासाठी हलबांनी सातत्याने लाखोंचे मोर्चे मिळावे, नारे निर्देशनी शांततेने पार पडले. त्याला हलबांची कमजोरी समजून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजप सरकारने त्यांच्या अत्याचारात भर टाकली आहे, असं हलबा समाजाचं म्हणणं आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजेच नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री चंद्रभान पराते यांची 31 मार्च 2024 ला सेवानिवृत्ती होती. मात्र महाराष्ट्र शासनाने त्यांना 26 मार्च 2024 ला बडतर्फीचे आदेश दिले. ही सेवा बडतर्फीचा आदेश अमानवीय आणि अत्याचारी असल्याचा आरोप हलबा समाजाचे प्रमुख प्रकाश निमजे यांनी आज नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्र शासनाने हलबांची थट्टा करण्याचे ठरवलेलं असेल तर तीव्र आंदोलन करून भाजप या सत्ता पक्षाला निवडणुकीत त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय हलबा जमातीचे 17 डिसेंबर 2024 च्या गांधीबाग येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत घेतला असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश या सरकारने काढल्यानंतर त्या आदेशाला स्थगिती न्यायालयाने दिल्यावर त्या स्थगिती आदेशाची अंमलबजावणी केली नाही. 31 मार्च रोजी सेवानिवृत्त करायला पाहिजे कायदेशीर प्रमाणे ते न करता बडतर्फीचे आदेश कायम ठेवले. यामुळे या समाजावर प्रचंड संकोच पसरलेला आहे. कारण की ही जाती कायदा प्रमाणे कारवाई करणे हे शासनाच्या सध्याच्या धोरणाच्या विरोधात आहे. शासनाने धोरण ठरवलं 21 डिसेंबर 2021 रोजी. शासनाने धोरण ठरवलं 14 डिसेंबर 2023 रोजी. आणि या धोरणानुसार आणि तुम्ही व्यक्तिगत माझ्याबद्दल बोलाल तर माझ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या जजमेंट प्रमाणे माझी नोकरी प्रोटेक्ट आहे अशा प्रकारच्या हायकोर्टाने डिसिजन दिला. त्या डिसिजनच्या विरोधामध्ये भारतीय सरकार सुप्रीम कोर्टात गेली नाही आणि हायकोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने ॲग्रीमेंट दाखल केला की परातीच्या प्रकरणामध्ये उल्लेख करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारावर याची अपॉइंटमेंट फायनल झाल्यामुळे ज्यांना टर्मिनेशन करता येत नाही त्याची नोकरी प्रोटेक्शन आहे असा आर्थिक परिसंस्थाने हायकोर्टाने दिला. हायकोर्टाने माझी नोकरी जागच्या जागा जरी इंग्रजी झाला तरी याची वैधता रद्द झाली तरी यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्यात येईल असे हायकोर्टाचे आदेश असताना हे जे पद्धतीने कारवाई झाली आहे या हलबा समाजालाच नाही, या महाराष्ट्रातील 33 जमाती आहेत की ज्यांना क्षेत्रपदाच्या भाग असल्यामुळे त्यांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. त्या 33 जमातीमध्ये हलबा, बागा, गोवाली, धनगर, ठाकूर, काळ ठाकूर, कोळी, महादेव कोळी हे सर्व जे समाज आहे त्यांची जमात ही क्षेत्रपदाच्या आतमध्ये राहतात, क्षेत्रपदाच्या बाहेरमध्ये राहतात. या सर्व लोकांवर अन्याय अत्याचार करण्याची जो भूमिका आहे याचा निषेध करण्यासाठी आणि शासनाच्या धोरणाच्या विपरीत जाऊन जे काही निर्णय घेण्यात आले राजकीय दृष्टीने याचा निषेध करण्यासाठी ही आजची